तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण या ठिकाणी ठाणे व नागपूर या दोन्ही भरतीसाठी स्पेशल असलेले विद्यार्थ्यांना महानगरपालिका भरतीसाठी जी के क्वेश्चन्स पाहणार आहोत, कव्हर करणार आहोत। सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। या दोन्ही भरतीसाठी आपण तयारी करत असाल तर आपल्या सर्वांसाठी 570 पेजेसची पीडीएफ आपण तयार केलेली आहे। जर तुम्ही फॉर्म भरला असेल या दोन्ही भरतीसाठी तर तुम्हाला हे पीडीएफ घेणे अत्यंत गरजेचे आहे। कोणत्या कारणास्तव तर जी रिसेंटली विद्यार्थ्यांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती झालेली होती, त्या प्रत्येक शिफ्ट मध्ये आपल्या या पीडीएफ मधील 10, 15, 20, 25 आणि 30 प्रश्नापर्यंत देखील आलेले आहेत। आता इच्छुक असाल तर या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे। तुम्ही हा सुपर क्लास पाहून या पीडीएफला घेत असाल तर 250 मध्ये आपल्याला मिळत आहे, नाही तर तुम्हाला ते 300 350 ला पडणार आहे। तर ही संधी तुम्ही मिस नाही करायची आहे जर फॉर्म भरला असेल तर चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। प्रश्नामध्ये विचारलेलं की ठाणे व नागपूर महानगरपालिका जेव्हा स्थापन झाली त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण कोण राहिलेले होते ते विचारलेलं। ठाणे तसेच नागपूर महानगरपालिकेची स्थापना जेव्हा झाली तेव्हा तर मारोतराव कन्नमवार, पी.के. सावंत, शरद पवार किंवा मनोहर जोशी, बाबासाहेब भोसले किंवा यशवंतराव चव्हाण किंवा खालचा एक पर्याय। तर जेव्हा ठाणे महानगरपालिकेची स्थापना झाली तेव्हा या ठिकाणी मुख्यमंत्री होते बाबासाहेब भोसले। तसेच नागपूर महानगरपालिकेची जेव्हा स्थापना झाली तेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदावर कार्यरत राहिलेले होते। तर कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा। विचारलेले की बालविवाह बंदी कोणत्या कायद्याने करण्यात आलेली होती, त्या कायद्याला कोणता कायदा म्हणतात ज्याने बालविवाह बंदी करलेली आहे। ऑप्शन्स मध्ये दिलेली संमती कायदा, शारदा कायदा, सतीबंदी कायदा किंवा वरीलपैकी नाही। तर शारदा कायदा असे जे आहे बालविवाह बंदी करणाऱ्या कायद्यास संबोधले जात असते। प्रश्न कव्हर करूया तिसऱ्या क्रमांकाचा। तर विचारलेलं की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये जे आदिवासींचे प्रमाण आहे ते किती टक्के होते 2011 नुसार। ऑप्शन्स मध्ये 4 ते 5, 5 ते 6, 7 ते 8 किंवा 2 ते 4। तर 7 ते 8% एवढे जे आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये आदिवासींचे प्रमाण होते। प्रश्न चौथा पाहूया। तर मुलगा दररोज व्यायाम करतो यामधील दररोज कोणते अव्यय आहे ते विचारलेलं आहे। दररोज हे कोणते अव्यय आहे, केवळ प्रयोगी, शब्दयोगी, उभयान्वी किंवा क्रियाविशेषण। तर दररोज हे जे आहे विद्यार्थ्यांनो क्रियाविशेषण अव्यय आहे हे आपल्याला कळते। तर पाहूया प्रश्न पुढचा। प्रश्न 5वा असा आहे, कृष्णा नदी ही कोणत्या दिशेकडे वाहणारी नदी आहे ते विचारलेलं आहे। तर ऑप्शन्स मध्ये पूर्व, पश्चिम, उत्तर किंवा दक्षिण। तर कृष्णा ही जी नदी आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पूर्वेकडे वाहणारी नदी असलेली आपल्याला कळते। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 6व्या क्रमांकाचा। अणेर धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे। आपण कव्हर केलेलाच प्रश्न आहे अणेर धरणाविषयी। ठाणे, पुणे, धुळे किंवा वर्धा। तर धुळे या जिल्ह्यामध्ये अणेर धरण हे स्थित असलेले कळते। कव्हर करूया प्रश्न पुढचा जो की आहे 7वा। तर गुरुजी म्हणाले पृथ्वी गोल आहे ह्या वाक्य प्रचार आपल्याला ओळखायचा आहे की कोणता आहे। वाक्य चांगल्या प्रकारे लक्षात घ्या। गुरुजी म्हणाले पृथ्वी गोल आहे। तर केवळ वाक्य आहे का, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य किंवा या ठिकाणी वरील नाही। तर संयुक्त वाक्य काय आहे, पृथ्वी म्हणजेच गुरुजी म्हणाले पृथ्वी गोल आहे। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 8व्या क्रमांकाचा। तर विचारलेले की राज्यपाल व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा जो आहे तो खालीलपैकी किंवा पुढीलपैकी कोण असतो, कशामधील, राज्यपाल तसेच मंत्रिमंडळ यामधील। पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री किंवा वरील नाही। तर मुख्यमंत्री हा जो व्यक्ती असतो तो विद्यार्थ्यांनो राज्यपाल तसेच मंत्रिमंडळ या दोघातील दुवा व्यक्ती असतो। प्रश्न 9व्या क्रमांकाचा। पदवी विचारलेली आहे विद्यार्थ्यांनो। तर केसर ए हिंद ही जी पदवी आहे ती पुढीलपैकी कोणाला देण्यात आलेली होती, या पदवीने कोणाला सन्मानित करण्यात आलेली होते, सरोजिनी नायडू, एनी बेझंट, पंडिता रमाबाई किंवा वरीलपैकी नाही। तर केसर ए हिंद ही जी पदवी आहे पंडिता रमाबाई यांना देण्यात आलेली एक पदवी आहे। तसेच त्यांना आणखी देखील पदव्या मिळालेल्या आहेत। प्रश्न 10व्या क्रमांकाचा। 13 डिसेंबर 1946 या रोजी उद्दिष्टांचा ठराव मांडण्यात आलेला होता। आता विचारलेला आहे की तो कोणामार्फत मांडण्यात आलेला होता।
13 डिसेंबर 1946 या रोजी. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू किंवा राजेंद्र प्रसाद. ऑप्शन्समध्ये योग्य राहील विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी पंडित नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता. प्रश्न 11 पाहूया. अपकर्ष या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला शब्द आहे अपकर्ष. निर्गुण आहे का, उत्कृष्ट किंवा उत्कर्ष किंवा वरीलपैकी नाही. तर एक वेळेस या प्रश्नाचं आपण उत्तर कन्फर्म केलेलं बरं. पाहूया या प्रश्नाचं उत्तर काय राहील ते. तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांना 2 योग्य राहील. म्हणजेच उत्कर्ष हा जो शब्द आहे अपकर्ष या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द असलेला कळतो. प्रश्न 12 पाहूया. भगवान गौतम बुद्धांचे जे महापरिनिर्वाण आहे ते कोणत्या ठिकाणी झालेले होते ते विचारलेले आहे. महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी झालेले होते. बौद्धगया, सारनाथ, लुंबिनी किंवा कुशीनगर. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. कुशीनगर या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झालेले कळते. प्रश्न 13 पाहूया. कोणत्या राज्यामध्ये एरंडीचे उत्पादन सर्वात जास्त होते. ते राज्य कोणते आहे ज्यामध्ये एरंडीचे उत्पादन सर्वात जास्त होत असते. आंध्र प्रदेश, गुजरात, तेलंगणा, मध्य प्रदेश. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 2 योग्य राहील. गुजरात या राज्यामध्ये विद्यार्थ्यांनो सर्वात जास्त एरंडीचे उत्पादन होते हे आपल्याला कळते. प्रश्न कव्हर करूया 14व्या क्रमांकाचा. पद्मभूषण पुरस्कार भारतामध्ये कोणत्या दिवशी प्रदान केला जातो ते विचारलेलं आहे. पुरस्काराचं नाव आहे पद्मभूषण. ऑप्शन्समध्ये दिलेली आहे 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 17 सप्टेंबर किंवा 27 जानेवारी. तर पद्मभूषण हा पुरस्कार विद्यार्थ्यांना ऑप्शन्समध्ये 26 जानेवारी या रोजी देण्यात येत असतो. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 15वा. ज्ञानदेव घोलप कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणते वृत्तपत्र आहे ज्या वृत्तपत्राचे संपादक ज्ञानदेव घोलप राहिलेले आहेत. मूकनायक, दर्पण, केसरी किंवा यंग बंगाल. तर मूकनायक वृत्तपत्राचे विद्यार्थ्यांनो काही वर्ष किंवा दिवस आपण म्हणू शकतो ज्ञानदेव घोलप यांनी संपादक राहिलेले होते. कव्हर करूया प्रश्न 16वा. कृषी दिवस जो आपल्या राज्यामध्ये आहे तो कोणत्या दिवशी साजरा होत असतो हे विचारलेलं. दिवसाचं नाव कृषी आहे. ऑप्शन्समध्ये 1 जुलै, 2 जुलै, 3 किंवा 4. ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 1 जुलै या रोजी जो आहे कृषी दिवस विद्यार्थ्यांनो साजरा होत असतो हे कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 17वा क्रमांकाचा. दुधाचा जो रंग असतो तो पांढरा कोणत्या घटकामार्फत होतो किंवा कोणता घटक कारणीभूत असतो ज्यामुळे दुधाचा रंग पांढरा होत असतो. लॅक्टोज, कॅल्शियम, केसिन किंवा वरील नाही. केसिन नावाचे विद्यार्थ्यांनो काय असते. केसिन नावाचे असते प्रथिन. या प्रथिनाच्या कारणास्तव दुधाचा रंग जो आहे तो पांढरा होत असतो. प्रश्न 18 पाहूया. सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य कोणत्या लिपीमध्ये असते हे विचारलेलं आहे. सत्यमेव जयते तुम्ही हर वेळेस कुठं ना कुठेतरी पाहिलेलेच असेल. संस्कृत भाषेत असते का, देवनागरी, मराठी किंवा बंगाली. तर देवनागरी भाषेमध्ये कोणते वाक्य ब्रीदवाक्य सत्यमेव जयते हे असते कळते. प्रश्न 19 पाहूया. बाणकोट खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये असते आहे ते विचारलेलं आहे. खाडीचं नाव बाणकोट आहे. ऑप्शन्समध्ये रत्नागिरी, पुणे, ठाणे, अमरावती. ऑप्शन्समध्ये 1 योग्य राहील. म्हणजेच काय रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बाणकोट खाडी स्थित असलेली कळते. प्रश्न कव्हर करूया 20वा. तर कोणत्या व्यक्तीचा एडनच्या तुरुंगामध्ये मृत्यू झालेला होता ते विचारलेलं आहे. ते व्यक्ती कोण आहेत ज्यांचा मृत्यू एडनच्या तुरुंगामध्ये झालेला आहे. विनोबा भावे होते का, महर्षी कर्वे, पंडित नेहरू किंवा वासुदेव बळवंत फडके. तर ऑप्शन्समध्ये 4 वासुदेव बळवंत फडके यांचा जो मृत्यू आहे एडनच्या तुरुंगामध्ये झालेला होता. पाहूया प्रश्न पुढचा. तर विचारलेला असा आहे की राणीपेठ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतामध्ये आहे ते सांगायचं आहे. थंड हवेचे ठिकाण राणीपेठ विचारलेलं. ऑप्शन्समध्ये हिमालय, अरवली, निलगिरी किंवा वरील नाही. तर ऑप्शन्समध्ये 1 योग्य राहील. हिमालय पर्वतामध्ये राणीपेठ हे थंड हवेचे ठिकाण असलेले विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या. प्रश्न 22वा. तर नटसम्राट हे अतिशय प्रसिद्ध साहित्य पुढीलपैकी कोणाचे आहे. प्रश्न याच्यावर पडू शकतो. नटसम्राट हे साहित्य गोविंदाग्रज, आचार्य अत्रे, किर्लोस्कर किंवा कुसुमाग्रज.
तर कुसुमाग्रज यांचे जे आहे कोणते नटसम्राट हे अतिशय प्रसिद्ध साहित्य आहे? कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 23व्या क्रमांकाचा. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय पुणे, औरंगाबाद, मुंबई किंवा नागपूर. ऑप्शन्समध्ये योग्य राहील म्हणजेच 3 मुंबई येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय स्थित आहे. कव्हर करूया प्रश्न 24वा. कुटुंब नियोजन हा विषय कोणत्या सूचीमध्ये ठेवण्यात आलेला आहे किंवा समाविष्ट आहे हे विचारलेलं आहे. विषय कुटुंब नियोजन महत्त्वाचा विषय आहे. राज्य सूची, केंद्र सूची, समवर्ती सूची किंवा वरील नाही. समवर्ती सूचीमध्ये विद्यार्थ्यांनो कोणता विषय? कुटुंब नियोजन हा विषय ठेवलेला आहे. प्रश्न 25वा पाहूया. सातारा ते रत्नागिरी या 2 ठिकाणादरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो किंवा येतो विचारलेलं. ठिकाण 2 सातारा व रत्नागिरी. कुसूर घाट आहे का, रामघाट, पार घाट किंवा फोंडा घाट? तर पार घाट जो आहे तो या ठिकाणी सातारा ते रत्नागिरी या 2 ठिकाणादरम्यान असलेला घाट आहे. प्रश्न 26वा पाहूया. सुंदरी जंगले कुठे आढळतात ते विचारलेलं आहे. म्हणजे कोणत्या राज्यामध्ये आहेत सुंदरी जंगले? जंगलाचा प्रकार आहे. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये दिलेले आहे पश्चिम बंगाल, काश्मीर, हिमालय, अंदमान बेट किंवा केरळचा समुद्र किनारा. तर पश्चिम बंगालमध्ये सुंदरी जंगले विद्यार्थ्यांना प्रामुख्याने असलेले दिसतात. प्रश्न 27वा पाहूया. सुरजागड लोहखान पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे विचारलेलं. सुरजागड लोहखान जालना, अमरावती, सातारा किंवा गडचिरोली. ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहील. म्हणजेच गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुरजागड लोहखान हे स्थित आहे. प्रश्न 28वा पाहूया. तिळाचा सर्वात जास्त उपयोग जो आहे तो कशासाठी होत असतो ते विचारलेलं आहे. तिळाचा तर औद्योगिक कामासाठी, गोड पदार्थ बनवण्यासाठी, खाद्यतेल किंवा वरील सर्व. तर खाद्यतेल बनवण्यासाठी सर्वात जास्त म्हणजेच या ठिकाणी तिळाचा वापर होतो तो फक्त सर्वात जास्त खाद्यतेलासाठी होत असतो. प्रश्न 29वा. चले जाव चळवळीच्या अपयशाची कारणे कोणती होती विचारलेलं आहे. चले जाव चळवळीच्या अपयशाची कारणे. सरकारची दडपशाही, इतर पक्षाचे असहकार्य, दुष्काळ देखील होता का, वरीलपैकी सर्व. तर हे सर्वच कारणे आहेत. म्हणजे दुष्काळ देखील पडलेला होता, इतर पक्षाचे असहकार्य देखील लाभलेले होते, तसेच सरकारची दडपशाही देखील होती. त्यामुळे चले जाव चळवळ जी आहे ती अपयशी ठरलेली होती. प्रश्न 30वा. नैसर्गिक वायूवर आधारित औष्णिक विद्युत केंद्र पुढीलपैकी कोठे आहे? कोणत्या नैसर्गिक वायूवर स्पेशल विचारलेला आहे. उरण, तुर्भे, तारापूर किंवा चोला. तर उरण या ठिकाणी विद्यार्थ्यांना नैसर्गिक वायूवर असलेले कोणते तर औष्णिक विद्युत केंद्र स्थित असलेले कळते. आता विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा रिमाइंडर आहे. सोडण्यापूर्वी सुपर क्लासला ठाणे, नागपूर महानगरपालिका भरतीचा तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर 570 पेजेसची आपण एक PDF तयार केलेली आहे. हे PDF विद्यार्थ्यांनो तुम्हाला घेणं गरजेचे या कारणास्तव आहे कारण रिसेंटली कल्याण डोंबिवली एक्झाम जी झाली होती महानगरपालिका भरती त्याच्या प्रत्येक शिफ्टमध्ये आपल्या PDF मधील 5, 10, 15, 20, 25 आणि 30 प्रश्नापर्यंत देखील आलेले आहेत. घेण्यासाठी काय करायचं आहे, या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेले लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असतो, कोणताच शुल्क लागत नसतो. काय होईल सबस्क्राईब केल्यानंतर, जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल पुढचे सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर मिळून जाईल. लगेच करून घ्या. सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे तो मला नक्कीच दाखवायचा आहे. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.